हॅलो एव्हरीवन, आज डोमूची तब्येत खराब झाली होती अशी मला आजी सांगत होती. तो मस्त झोपला होता, त्याच्यासंग बोलून राहिली आजी. तो काही बोलून नव्हता राहिला, पण इतका हुशार आहे तो. सेकंड डे म्हटल्याबरोबर सेकंड डे तर आणि नाही का नदीवर जातो मस्त आंघोळ करायला शनिवारच्या दिवशी. त्याची तब्येत खराब आहे, कायची तब्येत खराब, त्याच्यासाठी बिस्किटचे पुडे आणले होते, मस्त दूधगीत पेला तो. इकडे आम्ही वावरात गेलो 4 वाजता. ताराच्या अंदरून निघायला लागला. तुम्ही म्हणा आता चोरीगिरी करायला चालली का कोणाची? चोरीगिरी करायला नाही चालली होती मी. वावराच्या गेटची चाबीच भुलले होते, चाबी घेऊन येतो म्हणे, तोपर्यंत ताराच्या अंदरून चालली जाय म्हणे तू. तर मी गेली, तर ताराच्या अंदरून जायच्या वक्ती नाही का माझा ड्रेसही अटकला, पायाला लागला माझ्या तार, डोक्याला लागला थोडंसं तार. इकडे विहिरीतलं पाणी पाहत होती, खोल चाललं गेलं होतं, पाणी ओललं होतं, येईन तर माझं वजन जरा जास्तच वाढलं यार. आता वजन कमी करायचं आहे मला. जास्त लठ्ठपणा चांगला नसते, तर करतो म्हटलं आता व्यायाम. पूर्ण याच्या वक्ती धावत निघा लागलं. आजच पुरं वजन खतम होऊन जाते म्हटलं, मग पुरं कमी होऊन जाते म्हटलं, कारण की इतकी हवा सुटली होती ना, झाडाचा आवाज येत होता जोर जोरात. बरं झालं लवकर आलो, हवा धुंदळे जास्त सुटलं, पाणी खूप जोरात येत होतं. आणि इकडे आत्याच्या घरावरची नाही का छत्री पडली होती DTHची. घरी आली ना, स्वयंपाक करायला बसली तर लाईनही चालली गेली. मोबाईलच्या टॉर्चमध्ये स्वयंपाक करावा लागला. दिवस बुडाचाच होता, तरी अंधार पडलाच होता ना घरात. अंधार पडला, मोबाईलच्या टॉर्चमध्ये स्वयंपाक केला. मग आमच्या घरात नाही का पूर्ण पाणीच येते, पूर्ण पाणी आमच्या घरात येते. दरवाजा बंद केला तरी. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.